नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र रेवती आहे. योग शुभ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि तो रात्रीचा कर्ण आहे तो बव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 6:56 ते 8:22 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:06 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय कमी येऊ शकतात. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:48 ते 11:14 आणि यमगंड काळ दुपारी 2:07 ते 3:33 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र मंगळाबरोबर लाभयोग करेल. संध्याकाळी 7:07 हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या वेळस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात थोडीशी धावपळ होईल, धकाधकीचा राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. त्यामुळे तुमचा मेन कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. संध्याकाळनंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:07 हा चंद्र तुमच्या पेयस्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. काय चांगले उत्तम लाभ मिळू शकते. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे. फिरणं वगैरे थोडं जास्त होऊ शकेल. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. त्यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील 8व्या स्थानातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:07 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती येऊ शकता की पूर्णसुद्धा होताना दिसतील. काय चांगल्या अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. संध्याकाळनंतरचा कालावधी हा सुद्धा तुमच्यासाठी उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:07 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल. काही चांगले इंट्युशनसुद्धा मिळू शकते. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:07 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे.
आजच्या संपूर्ण दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. नवी कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील, मात्र संध्याकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. दिवसाचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नाते संबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. याचप्रमाणे भाग्याची साथ सुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. दिवसभराची कामं संध्याकाळच्या आधी करून घ्या, ती पूर्ण होताना दिसते. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. आज संपूर्ण दिवसात कुठल्याही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र करू नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ही आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनंतर हा चंद्र तृतीयातील मंगळाबरोबर लाभयोग करेल. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल. आज संपूर्ण दिवसात तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेळी करू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. विद्यातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींची इच्छापूर्ती करावी लागेल. थोडे हो बहुत पैसे खर्च सुद्धा होते. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजचा संपूर्ण दिवस हा बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त वेळ महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे केंद्र आहे. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस उत्तम असणार आहे. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7 वाजून 7 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 3यात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुम्ही ॲक्टिव्ह राहणार आहात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च आजच्या दिवशी टाळा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास.
मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 7:07 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ते हातावेगळे करू शकाल. कामाचा ओरख दंड राहील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होते. महत्त्वपूर्ण कामं तुमचे मार्गी लागू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 फेब्रुवारी 2026 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.